आजची सकाळ झाली 7:30 वाजता. तसं तर रोज मी 8 वाजेपर्यंत रूममधनं बाहेर निघते फ्रेशन अप होऊन आणि घरी पण कोणीच नाही आहे. आई डॅडी पण 2-3 दिवसासाठी कुठेतरी बाहेर गेले. तर घरी फक्त मी, भावेश आणि अमायराच आहे. तर असं जेव्हा टाईम येतं तर आपण विचार करतो आरामात उठू, आरामात आवरू, आरामात स्वयंपाक करू. जेव्हाही असा विचार करतो तेव्हा उलटच होतं. जेव्हा पण मी विचार करते की मी सकाळी आज 8 नंतर उठेल, आरामात उठेल, काही घाई नाही करणार, तेव्हाच माझी झोप 6 उघडून जातं. तर आज किचनमध्ये जे गेल्यानंतर मी विचार केला चला मशरूमची भाजी करू, कारण 2 दिवसाआधी मी मशरूम आणून कट वगैरे करून ठेवला होता. आता बऱ्याच लोकांना मशरूमची भाजी आवडत नाही किंवा मशरूमच आवडत नाही, काय माहिती कसं काय. मला तर खूप जास्त आवडतं आणि आमच्या घरच्यांनाही सगळ्यांना मशरूम खूपच जास्त आवडतं, म्हणून मी नेहमी मशरूम किंवा पनीर करत राहते, कारण आमच्या घरी व्हेजिटेरियन लोक जास्त आहे. तर एका साईडला मी मशरूमची भाजी बनवून घेतली आणि एका साईडला ना रात्रीचा भात उरला होता, तर मी विचार केला त्याची नेहमी तसं फोडणी न देता एग राईस करून टाकू. तर एका साईडला एग राईस केला. इकडे किचनचं सगळं काम करून गेली मी रूममध्ये आणि तेव्हा बघितलं की अमायरा उठलेलीच होती आणि इतकी खोकलत होती. रात्रभर ती इतकी खोकलली आहे. आज सकाळी माझं लवकर उठायचं कारणच तेच होता. रात्रभर ती खोकलत बसली. मग मी सकाळी तिच्यासाठी औषध बनवलं आणि तिला पाजल्यानंतर तिचं सगळं आवरून इकडे बसली नाश्ता करायला आणि खूप मस्त एग राईस झाला होता. आणि काल बघा भजे तळताना माझा हात कसं जळाला. इकडे मी क्लिनिकमधनं निघाले आणि अमायराला घेतलं मम्मीकडनं आणि मग गेली घरी गेल्यानंतर केला लंच आणि लंचमध्ये कालची पुरणपोळी पण थोडी फ्राय करून घेतली होती. मला काय माहिती शिळी पुरणपोळी ना ताजीपेक्षा जास्त टेस्टी लागते. इकडे मी खात होते गुलाबजामुन, ते पण गरम करून. कोणी ट्राय केलाय नक्की सांगा. रात्री आल्यानंतर मी इकडे बनवत होती एग रोल भावेशसाठी, कारण त्यांना माझ्या हाताचा एग रोल खूपच आवडतं आणि ही एग रोल मी चपातीने बनवते, एकदम हेल्दी व्हर्जनवाला. इकडे मी बनवलं होतं माझ्यासाठी नूडल्स, स्पायसी नूडल्स आणि इकडे आम्ही दोघांनी मिळून मस्त जेवण केलं. तर हे होता माझा आजचा दिवस. थँक्यू फॉर वॉचिंग.